नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मी आत्ता आहे बारामतीला आणि माझ्या पाठीमागे आपण पाहताय ना, हे आहे बारामतीचं नवीन एस टी स्टँड. आणि हे एस टी स्टँड पाहण्यासाठी आज पुण्याहून आलो आहे. खरं तर 1-1.5 तास झाला तर येऊन मला इथं. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आत्ता इनॉग्रेशन याचं होणार आहे, अजून थोडा वेळ बाकी आहे. कारण की बाकीची शासकीय कामं जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतायत आणि त्याच्यानंतर बहुतेक आता हे ऑनलाईन पद्धतीने होतं इथलं इनॉग्रेशन की डायरेक्ट येऊन करतात हे माहिती नाही. तर तिथं रेबिन वगैरे लावून त्या साईडला रेडी आहे, पण आतमध्ये काय जाऊ देत नाहीत कुणालाच. ज्यांच्याकडे एस टीचा आयडेंटिटी कार्ड आहे त्यांनाच आतमध्ये जाऊ देतात. ते 2-3 वेळा इथं खरं तर रिक्वेस्ट केली. आपण इकडं पाहताय, इकडं कोणी जरी आलं ना तर ते मागं पाठवतात. ते ज्यांच्याकडे काय ओळख असेल त्यांनाच आतमध्ये सोडतात. ते त्यामुळे आता काय नाईलाज होतं, इथंच थांबलो. खूप वेळ झाला आहे आणि ऊन एवढं जबरदस्त आहे ना, काय सांगायचं तुम्हाला. खूप म्हणजे शाळकरी मुलं पाहताय, आपलं वयस्कर मंडळी सर्वजण येतात ते तिथं. पण सगळं निराश होऊन सध्या चाललेत. तर बघू आता कसं काय होतं. आपल्याला दाखवण्यासाठी ते एवढं लांबून आलो आहे. दाखवायचं आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं एस टी स्टँड आहे आणि विमानतळाच्या धर्तीवर बनवलेलं आहे. तर जवळजवळ 50 कोटी खर्च आलेला आहे याला आणि बघण्याची तर खूप इच्छा आहे. पण बघू आता कसं काय होतं आहे. तर मगाशी मी आपल्याला दाखवलं होतं त्या साईडला, ते होतं एंट्री पॉईंट. इकडून बाहेरचं गेट आहे हे आपण पाहताय. आता जे मेन एस टी महामंडळाचा जो लोगो आणि बारामती एस टी स्टँड जे लिहिले ना, ते ह्या साईडला आहे पुढं. तर मी ते आपल्याला दाखवतो. चला पुढे, कारण की आता नाही वाटत की सोडतील आतमध्ये. ऊन पण भरपूर झालं आहे आणि परत मला आता जायचं आहे. परत बारामती जी डेमो आहे ती परत पकडून जावं लागेल. या साईडने बघा, इकडं विनावाहक सेवा, पास सेवा, आरक्षण, पोलीस मदत केंद्र, चौकशी कक्ष, हिरकणी कक्ष, प्रतीक्षालय, पार्सल विभाग, उपहारगृह, वाणिज्य संकुल, पे अँड पार्क सुविधा, ह्या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत असं लिहिलं आहे. इकडून या साईडला आपण पाहताय बारामती बस स्थानक दिसतंय बघा. तर इकडं सगळे काही अधिकारी एस टी महामंडळाचे आहेत आणि पोलीस विभागाचे काही अधिकारी आहेत. तर आता काय दाखवू नाही शकलो याच्यापेक्षा व्यतिरिक्त मी आपल्याला आतमध्ये जाऊन दाखवायची ते इच्छा भरपूर होती. पण काय आता प्रत्येक वेळेस आपण जो विचार करतो त्या गोष्टी होत पण नाही ना. आता अशीच सेम गोष्ट आम्ही ज्यावेळेस इनॉग्रेशन होतं आपली इलेक्ट्रिक MSRTC बस मुंबई सेंट्रलला गेलो होतो, त्यावेळेस पण हाच प्रॉब्लेम झाला होता. दुसऱ्यांदा निराशा आली खरं तर MSRTCच्या इनॉग्रेशनमध्ये. पहिल्यांदा आपण बसचं इनॉग्रेशन होतं त्यावेळेस पण असंच झालं होतं. आणि आता एस टीचं इनॉग्रेशन ह्या एस टी स्टँडचं. ठीक आहे, आता परत चाललो आहे आता आपल्या रेल्वे स्टेशनकडे. हे पाहत आहे आपल्या बारामती एस टी स्टँडचा बाहेरचा परिसर. वरतून दिसत असेल एस टी स्टँड. चाललो आता परत, काय करणार, नाही भेटला चान्स आतमध्ये जायचा. आणि ऑनलाईन पद्धतीने इनॉग्रेशन ऑलरेडी झालं आहे. दुसरी वेळही इनॉग्रेशनला आलो MSRTCच्या आणि हाती निराशा आली आहे. ठीक आहे, आता ह्यालाच तर लाईफ म्हणतात. कधी यश कधी अपयश हा जीवनाचा भागच आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ थोडाफार मी दाखवण्याचा प्रयत्न केला, दाखवायचा पूर्ण होता पण नाही जमलं, नशिबातच नव्हतं असं म्हणायला काही हरकत नाही आता. तर चला मग मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कशाही प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.